आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती परीक्षेसंदर्भात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एका परीक्षेत घोळ झालेला आहे। हायकोर्टातील लिपिक पदासाठीच्या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झालाय। परीक्षेसाठी संगणक उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात येतोय। विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा केंद्रावरती जमले। घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्त आता इथे पाहायला मिळतोय। ही सगळी दृश्य आपण सध्या पाहतोय। परीक्षेसाठी संगणकच नाहीयेत अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी केला जातोय। दृश्य छत्रपती संभाजीनगरची आहे। एका आणखी परीक्षेत घोळ आपल्याला दिसतोय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, ताजी अपडेट सांगाल? केव्हापासून हे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत? नेमकं काय प्रशासनाचं म्हणणं आहे? ही सगळी परीक्षा हायकोर्ट लिपिक पदाची ही परीक्षा होती। विद्यार्थ्यांना आज 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार होती। मात्र जेव्हा इथे विद्यार्थी पोहोचले तर त्यांचा आरोप आहे की ही सगळी परीक्षा कॉम्प्युटरवर होणार होती। मात्र त्यासाठी जे संगणक उपलब्ध करून दिले होते त्याचे काही माऊस कुणाचं चालत नव्हतं, काही संगणक अचानक बंद पडत होती। कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही असा आरोप आहे। तर काही ठिकाणी कीबोर्डच हे चालत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे आणि त्यामुळे संतप्त झालेले सगळे विद्यार्थी आता या सेंटरच्या बाहेर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी जमलेले आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहोचलेले आहे। विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केले जातात। मात्र विद्यार्थी ही परीक्षा रद्द करा किंवा ही परीक्षा न्यायालयात घ्या अशी मागणी करतात। त्यामुळे पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये पेपर गोंधळाचा आपल्याला प्रकार पाहायला मिळतोय। आता विद्यार्थी प्रचंड आक्रमक झालेले। आता यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये परीक्षेचा घोळ आणि विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळतोय। अर्थातच मोहसिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली। आपल्याकडनं असेच अपडेट्स घेत राहू।